नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक वेगळा टॉपिक घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे मूलभूत हक्क विरुद्ध मार्गदर्शक तत्वे। जेव्हा आपण राज्यशास्त्र हा विषय लक्ष्मीकांत आणि कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचतो, तेव्हा घटनेचा भाग 3 म्हणजेच मूलभूत हक्क आणि घटनेचा भाग 4 म्हणजेच राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व यांच्या संदर्भात घटनेत काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या एकमेकाला विरोधाभास आहेत। मग आपल्याला लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातनं कलम 31 संदर्भात किंवा कलम 29B आणि C संदर्भात बऱ्याच गोष्टी वाचायला भेटतात, परंतु त्या समजायला थोड्याशा कठीण असल्या कारणामुळे मी हे लेक्चर तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। हे जे आपलं लेक्चर आहे ते कंबाईन राज्यसेवा आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागू आहे, कारण की सर्व स्पर्धा परीक्षामध्ये हे 2 टॉपिक असतात। या लेक्चरच्या माध्यमातून मूलभूत हक्क विरुद्ध मार्गदर्शक तत्वाची जी काही क्रोनॉलॉजी आहे, म्हणजे भारत स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत, ती सर्व मी पूर्ण करण्याचा प्रयत्न या लेक्चरमधनं केलेला आहे। सुरुवात करूयात आपण। सगळ्यात पहिले 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला होता। भारत जो स्वतंत्र झाला होता तो फक्त भारताचं ते राजकीय स्वातंत्र्य होतं। राजकीय स्वातंत्र्यानंतर आपल्याला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य तर हवं होतं, त्याच्यासोबत सामाजिक आणि आर्थिक विकासाचं मोठं आव्हान भारतीय नेत्यांसमोर त्या काळात होतं। स्वातंत्र्याची व्याख्या जर आपण नीट पाहिली तर पाश्चिमात्य विचारसरणीनुसार स्वातंत्र्य म्हणजे फक्त आर्थिक स्वातंत्र्य द्यायचं। आर्थिक स्वातंत्र्य दिलं तर प्रत्येक व्यक्ती हा त्याचा स्वतःचा विकास करू शकतो। मग शासनाची भूमिका ही पाश्चात्य देशाप्रमाणे स्वातंत्र्याच्या व्याख्यावर सुरू राहणं भारतात शक्य नव्हतं। का शक्य नव्हतं? कारण की भारतात प्रचंड प्रमाणात गरिबी होती आणि ही गरिबी कमी करण्यासाठी पाश्चात्य देशाप्रमाणे विचार ठेवून चालणार नव्हतं, तर भारत सरकारला स्वतः इंटरफेअर करण्याची गरज होती। आणि त्या काळात पाश्चिमात्य देशांची स्वातंत्र्याची व्याख्या जी होती ते शासन म्हणजे कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षा पोहोचवणारा एक घटक म्हणजे शासन। मग जर कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षा पोहोचवणं इतकंच जर शासनाचं काम असेल, तर भारतात त्या काळात 90% जास्त गरीब लोक होती, त्यांचा विचार कोण करणार किंवा ती गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न कोण करणार? तर आपल्याला पाश्चिमात्य देशाप्रमाणे शासनाची व्याख्या करून चालणार नव्हतं आणि त्याच्यासाठी मग आपण आपल्या सरकारने एक वेगळा इनिशिएटिव्ह चालू केला आणि गरिबांसाठी जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व टाकली। आणि ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व टाकल्यामुळे मग तो कसा मूलभूत हक्कांसोबत कॉन्ट्राडिक्ट करत होता आणि पुढे त्याच्या काय काय घटना झाल्या हेच आपण या लेक्चरमधनं पाहणार आहोत। सगळ्यात पहिले गरिबी दूर करण्यासाठी किंवा सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी त्या काळातले नेहरू जे सरकार होतं त्यांनी काही निर्णय घेतले। त्यातला पहिला निर्णय म्हणजे उपलब्ध संसाधनाचे वाटप आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? जमीनदारी पद्धत नष्ट करायचा विचार केला आणि त्यालाच लागू होऊन विविध राज्यांनी जमीन सुधारणा कायदे पारित केले। आणि जमीन सुधारणा कायदे पारित करण्यामागचा उद्देश काय होता? जमीनदारी पद्धत नष्ट करणे। आता नीट समजून घ्या, जमीनदारी पद्धत नष्ट करणं का गरजेचं होतं? तर पूर्वी ब्रिटिशांच्या काळात कायमदारा, रयतवारी किंवा महालवारी पद्धत होती आणि एक प्रकारे जमीनदारांना तिकडे वर्चस्व होतं। मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा काही असे जमीनदार होते ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन होती। तिकडेच एक दुसरा गरीब लोकांचा भाग होता ज्यांना साधं 1 एकर जमीन किंवा उदरनिर्वाहासाठी जेवढी जमीन लागते तेवढी सुद्धा जमीन त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती। मग नेहरू सरकारने काय विचार केला की आपण जे उपलब्ध संसाधनं आहेत त्यांचं पुनर्वाटप करणं गरजेचं आहे। म्हणजेच काय की जे जमीनदार लोकांकडनं जमिनी घ्यायच्या आणि ते गरिबांमध्ये वाटायच्या। यालाच महाराष्ट्रात विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतनं पूर्ण केलं होतं। तर हे जे निर्णय होते ते सामान्य जनतेसाठी तर खूप चांगले होते, परंतु जमीनदारांना ते काही पटणारे नव्हते आणि तेव्हा भारतीय संविधानातले एक कलम, ते म्हणजे कलम 31 राईट टू प्रॉपर्टी, संपत्तीचा हक्क, हा जमीनदारांचा मूलभूत हक्क हिरावून घेतला जात आहे असं त्यांची भावना निर्माण झाली। या सर्वांचा परिणाम बघा, मूलभूत हक्कावर गदा आली कोणाच्या? जमीनदाराच्या। आणि जमीनदारांनी आर्टिकल 31चं म्हणजे उल्लेख करत ते बोलले की तुम्ही जे हे करताय जमीन सुधारणा कायदा, त्याच्यामुळे आमच्या संपत्तीच्या अधिकाराचं हनन होत आहे। मग पुढे यात 2 संघर्ष निर्माण झाले। कुठले 2 संघर्ष? मूलभूत हक्क विरुद्ध मार्गदर्शक तत्व। मग कुठला मूलभूत हक्क? कलम 31 आणि कुठला मार्गदर्शक तत्व? कलम 46।
बघा, संपत्तीचा मूलभूत हक्क विरुद्ध सामाजिक हित, कलम 46 म्हणा, कलम 39B म्हणा, कलम 39C म्हणा, हे असे भरपूर असे अधिकार होते ज्याच्यात पुढे भांडणं तयार झाली. आणि दुसरा संसदेच्या दुरुस्तीचा अधिकार, म्हणजे संसद मूलभूत हक्काला संकोच करू शकते का, म्हणजे संसदेला इतका दुरुस्तीचा अधिकार आहे का. विरुद्ध न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार, मग समजा संसदेने कलम 368 प्रमाणे एखाद्या घटनेच्या भागात जर घटना दुरुस्ती केली तर त्याच्या न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार किती व्यापक आहे, या सगळ्या गोष्टी, या सगळे संघर्ष इथून दिसून आले. हा 1950चा पिरियड आहे. आपण आता सध्या या लेक्चरला सुरुवात करत आहोत. पुढे काय झालं तर पुढे मूलभूत हक्क विरुद्ध मार्गदर्शक तत्व याच्या संबंधामध्ये विविध स्तर आले. म्हणजे पहिला, दुसरा, असे टोटल 6 स्तर आला, आपण डिवाइड केलेलं आहे. आणि त्यात मग काय दिसून आलं की काही स्तरामध्ये मूलभूत हक्क वर ठरलेत, काही स्तरामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व वर ठरलेली आहेत. तर आता आपण पहिला स्तर बघणार आहोत. पहिल्या स्तरामध्ये काय, 1950 ते 1966 याच्यामध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टद्वारे घटना दुरुस्तीचा अधिकार मान्य केला, पण DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वाच्या तुलनेत मूलभूत हक्कांना, विशेषतः मालमत्तेच्या हक्काला प्राधान्य देण्यात आलं. म्हणजे काय रे, की सुप्रीम कोर्टने या स्तरापर्यंत जे जमीनदाराचे हक्क होते त्याला प्राधान्य दिलं, आणि सरकारचे जे धोरण होतं, म्हणजे गरीब जनतेसाठी होतं, जे रयतेसाठी होतं, त्याला थोडंसं डावलण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टद्वारे केलेला होता. आणि याच्यासाठी संसदेची पहिली घटना दुरुस्ती आली होती 1951 मध्ये. पण या दुरुस्ती येण्यामागं एक कारण होतं, ते म्हणजे चंपाकन दोराईजन विरुद्ध मद्रास राज्य खटला, मार्च 1951. आता झालं असं होतं की मद्रास सरकारने, म्हणजे आताचं तामिळनाडू सरकार, त्यांनी काय ठरवलं की आपल्या तिकडच्या जनतेला कलम 46च्या आधारे जातीय शासनचे आदेश दिले. जातीय शासनाचा आदेश म्हणजे काय रे बघायचं, कम्युनल गव्हर्नमेंट ऑर्डर, म्हणजेच काय, बिगर ब्राह्मण, मुस्लिम, अँग्लो इंडियन आणि ख्रिश्चनासाठी विशिष्ट प्रमाणात जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली. म्हणजेच काय की आरक्षणाचं एक प्रकारे त्यांनी प्रोव्हिजन तिकडं दिलं होतं. पण चंपाकन दोराईजन विरुद्ध मद्रास राज्य खटला 1951 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की आपल्या निवाड्यात मद्रास राज्य शासनाचा मार्गदर्शक तत्वावरील कलम 46च्या आधारे जे जमातीय शासन दिलंय त्याचं ते अमान्य करून टाकलं. म्हणजेच इथं DPSP 46, त्याच्या विरुद्ध फंडामेंटल राईट आर्टिकल 14, 19 आणि 21, त्यातल्या प्रामुख्याने कायद्यापुढे समानता आहे 14. तर सुप्रीम कोर्ट काय बोलले की तुम्ही जेव्हा जमातीय शासनाचा आदेश देता, म्हणजे एका विशिष्ट वर्गाला आरक्षण देताय, तेव्हा तुम्ही 14चं उल्लंघन करताय, त्याच्यामुळे याला रद्द करण्यात आलं. पुढे सुप्रीम कोर्टनुसार न्यायप्रविष्ट नसलेल्या मार्गदर्शक तत्वातील तरतुदींसाठी मूलभूत हक्कास दुय्यमत्व देता येणार नाही. मग सुप्रीम कोर्ट इकडे काय बोलत आहे, 46 मुळे तुम्ही फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन चालणार नाही, कारण की फंडामेंटल राईट्स हे न्यायप्रविष्ट आहेत. याचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. बघा, मूलभूत हक्क हे पवित्र असून घटनेच्या भाग 3 मध्ये नमूद केलेल्या आधाराशिवाय इतर कोणत्याही आधारे त्याचा संकोच करता येणार नाही. मग घटनेच्या भाग 3 मध्ये काय दिलंय की एखादा फंडामेंटल राईट असेल त्याला ते काय अमर्याद नाहीये, त्याला काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहेत, त्याला काहीतरी मर्यादा आहेत. मग त्या ज्या घटनेच्या भाग 3 मध्ये ज्या मर्यादा दिल्यात त्या सोडून इतर कोणत्याही मर्यादेच्या आधारे त्यांच्यावर संकोच करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्ट बोलली चंपाकन दोराईजन वर्सेस मद्रास राज्य खटल्यांमध्ये. पुढे मार्गदर्शक तत्व हे हक्कास अनुरूप असले पाहिजे आणि संबंधित मार्गदर्शक तत्व हे मूलभूत हक्काला दुय्यम आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे बघा, मार्गदर्शक तत्वाची तुम्ही अंमलबजावणी करताय ठीक आहे, परंतु त्याला काय करा, किमान फंडामेंटल राईटच्या पॅरलल ठेवा किंवा फंडामेंटल राईटच्या थोडंसं खाली ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की मूलभूत हक्क हे त्याच्या नेहमी वर असतील. पुढे शासनाचा जमातीय आदेश म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या घटकांना त्यांनी आरक्षण दिलं होतं किंवा स्पेशल प्रोव्हिजन देण्याचा प्रयत्न केला होता. शासनाचा घटनात्मक आदेश हा धर्म, वंश, जात या आधारे भेदभाव करणारी तरतूद आहे आणि घटनेतलं कलम 29(2) अन्वये राज्याला प्रदान केलेल्या जबाबदारीचं काय करतंय, उल्लंघन करत आहे असं
चंपाकन दोरायजन खटल्यात म्हटलं आहे. आणि त्याचप्रमाणे आरक्षण हे समता तत्वाचं एक अंग नसून तो अपवाद आहे असं सुप्रीम कोर्ट बोललं होतं. आता 29(2) काय सगळ्यांना माहिती आहे, अल्पसंख्याक संस्था संदर्भात आहे. ते केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा त्यापैकी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही नागरिकाला राज्याद्वारे चालवलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही किंवा राज्य निधीतनं मदत मिळू नये. म्हणजेच एखादी सरकारी संस्था आहे, त्याच्यामध्ये जर कुठलाही व्यक्ती, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, इतर कोणत्याही घटकाचा असेल तरीही त्याला प्रवेश नाकारता येणार नाही, फक्त त्याची जात, धर्म, भाषा वेगळी आहे या कारणास्तव. हे कलम 29(2) नुसार आहे. मग इथं काय म्हटलं होतं, बिगर ब्राह्मण, ब्राह्मण, मुस्लिम, अँग्लो इंडियन आणि ख्रिश्चनासाठी विशिष्ट प्रमाणात जागा राखीव ठेवल्या होत्या. मग इथं धर्माच्या आधारे किंवा कुठल्या तरी जातीच्या आधारे भेदभाव झालाय आणि त्या कारणास्तव सुप्रीम कोर्टने हा नकार दिला होता. पुढे मग संसदेची पहिली घटना दुरुस्ती आली. बघा, चंपाकन दोरायजन खटल्यामुळे संसदेने पहिली घटना दुरुस्ती केली. कधी? 1951 मध्ये. कलम 31A आणि कलम 31B ही 2 नवीन कलम ऍड केली. आता पुढे काय झालं बघा, 31A नुसार राज्याने एखाद्या व्यक्तीची मालमत्ता ताब्यात घेतल्यास त्यामुळे विभाग 3 मधल्या कोणत्याही हक्काचा संकोच होते असं मानण्यास सुप्रीम कोर्टलाच प्रतिबंध केलेला आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळं आलं तर. विभाग 3 म्हणजे काय? मूलभूत हक्क. मग बघा, जर राज्याने एखाद्याची मालमत्ता ताब्यात घेतली तर राज्याने हे कशासाठी केलंय? लोकांच्या भल्यासाठी केलंय. आणि अशा वेळेस त्या व्यक्तीचं, ज्याची मालमत्ता हिरावून घेतली, त्याचं जर आर्टिकल 14, आर्टिकल 19, आर्टिकल 21, आर्टिकल 31 म्हणजे संपत्तीचा अधिकार, या सगळ्या अधिकाराचं जरी उल्लंघन होत असेल तरी तो व्यक्ती न्यायालयास जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. आणि पुढे 31B मध्ये एक नवीन अनुसूची ऍड केली, शेड्यूल, तो म्हणजे शेड्यूल 9. आणि याच्यामध्ये काय म्हटलं की याच्यात 13 कायदे टाकले आणि शेड्यूल 9ला न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षित करण्यात आलं. म्हणजे बघा, याच्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या केल्या. एक म्हणजे तुमची जरी आम्ही जमीन हिरावून घेतली, राईट टू प्रॉपर्टी, म्हणजे आम्ही DPSPच्या अंमलबजावणीसाठी आम्ही कुठलाही असा कायदा केला ज्याच्यामुळे तुमचं फंडामेंटल राईटचं उल्लंघन होत असेल तरी सुद्धा तुम्हाला न्यायालयात जाण्यास प्रतिबंध केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही एक 9वी अनुसूची टाकलेली आहे, त्यात आम्ही जे काही कायदे टाकू त्या कायद्याला न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण भेटेल. आता न्यायालयीन पुनर्विलोकन हा तर घटनेचा महत्त्वाचा भाग आहे. आर्टिकल 32 म्हणतंय, आर्टिकल 226 म्हणतंय. मग हे अप्रत्यक्षपणे न्यायालयावर वचक बसवण्याचा प्रयत्न त्या काळाच्या सरकारने केला होता. पुढे यामध्ये काही बदल, म्हणजे आपल्या घटना दुरुस्ती 1 मध्ये काही बदल केले बघा. भाषण स्वातंत्र्यावर सार्वजनिक व्यवस्था, राज्याची सुरक्षा आणि परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध असे 3 नवीन आधारे व्यापक निर्बंधाची व्यवस्था केली. मी तुम्हाला आधीच बोललो की फंडामेंटल राईट हे अमूर्त नाहीये, मग त्याला काहीतरी मर्यादा आहेत. तर याला अजून 3 मर्यादा ऍड केल्या. काय? सार्वजनिक व्यवस्था, राज्याची सुरक्षा आणि परराष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध. पुढे मागासवर्गीय समुदायाच्या हितरक्षणासाठी जाती आधाराची तरतूद सुरक्षित केली. म्हणजे जो मद्रास राज्याचा जो निर्णय होता काय कम्युनल अवॉर्डचा, तो सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथून पुढं आम्ही एखाद्या जातीसाठी जर आरक्षण देत आहोत तर तो तुम्ही फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होते या कारणास्तव तुम्ही नकार देऊ शकत नाही. पुढे जमीनदारी पद्धत नष्ट करून खाजगी मालमत्तेच्या मूलभूत अधिकारावर मर्यादा घातल्यात. म्हणजे जमीनदारी पद्धत जर नष्ट केली आणि खाजगी मालमत्ता रिस्ट्रिक्ट केली तर सगळ्यात पहिले कशावर प्रभाव होणार? आर्टिकल 31 वर. आणि त्याच्यानंतर आर्टिकल 19 मध्ये एक 6वा अधिकार आहे खाजगी मालमत्तेसंदर्भात, तो पण मर्यादित केला जाणार. आणि न्यायालयीन पुनर्विलोकनापासून पूर्णतः संरक्षित अशा 9व्या परिशिष्टाचा समावेश केला. म्हणजे पहिली घटना दुरुस्ती जी होती ती पूर्णतः सरकारच्या बाजूने होती आणि न्यायालयावर कुठेतरी मर्यादा आणण्याचं काम या घटना दुरुस्तीतनं केलं होतं. पुढे बघूयात, शंकरी प्रसाद विरुद्ध भारतीय संघराज्य 1951. चंपाकन दोरायजन नंतर हा आपला दुसरा खटला आहे. याच्यामध्ये पहिल्या घटना दुरुस्तीलाच आव्हान दिलं गेलं. पहिल्या घटना दुरुस्तीत अशा काही तरतुदी होत्या ज्या पूर्णतः फंडामेंटल राईटचं व्हायोलेशनला परमिशन देत होत्या. या खटल्यात संसदेला कलम 368 नुसार मूलभूत हक्काच्या दुरुस्ती करता येते असा सुप्रीम कोर्टने निर्णय दिला. आता बघा सुप्रीम कोर्ट काय बोललं, मुद्दा काय? शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की ठीक आहे, काही अडचण नाही, तुम्ही मूलभूत हक्कामध्ये बदल करू शकतात. आणि त्यांनी त्याच्या मागे कारण काय दिलं
तर कलम 13(2) मध्ये कायद्याच्या व्याख्येत, आता कलम 13 सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगून देतो, कलम 13 मध्ये कायद्याची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे कोणते कोणते कायदे, संसदद्वारे कायदे, राज्य विधानसभेद्वारे कायदे, त्याच्यानंतर जे पंचायत राज संदर्भात कायदे आहेत, त्या सगळ्या कोणत्याही कायद्यामुळे जर एखाद्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर ते रद्द करा असं घटनेच्या कलम 13 मध्ये म्हटलेलं आहे. पण शंकरी प्रसाद खटल्या जेव्हा म्हणतो की तुम्ही फंडामेंटल राईटला मर्यादित करू शकता, तेव्हा ते कारण काय देत आहे, तर ते कारण देत आहे की कायद्याच्या व्याख्येमध्ये केवळ संसदीय कायद्यात समाविष्ट होतो, घटना दुरुस्ती कायदा अंतर्भूत नाहीये. आणि जो घटना दुरुस्ती कायदा आपण कशा अंतर्गत करतो, कलम 368 नुसार. मग ह्यांनी 13(2) ला पण संकुचित करून टाकलं. 13(2) मध्ये काय म्हटलं होतं की असा कोणताही कायदा जो संसद, राज्य विधिमंडळ, पंचायत राज संस्था किंवा एखादी सरकारी संस्थेद्वारे केला जाईल ज्याच्यामुळे मूलभूत हक्काचं उल्लंघन होतंय तो सगळा रद्द करायचा. पण ह्यांनी काय म्हटलं, ठीक आहे हे सगळं मान्य आहे मला, परंतु याच्यामध्ये 13(2) मध्ये कलम 368 नुसार घटना दुरुस्ती कायदा येत नाही. मग इथं प्रॉब्लेम झाला आणि पुन्हा फंडामेंटल राईट मर्यादित झाले. त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो, त्याला रद्द करू शकतो, हे सगळं करण्याचा अधिकार परत एकदा सरकारला भेटला. आणि हे सगळं कशामुळे झालं, शंकरी प्रसाद खटल्यामुळे. पुढे बेला बॅनर्जी खटला 1954. आता याच्यात काय झालं की बाबा ठीक आहे तुम्ही आमची जमीन घेताय, परंतु आम्हाला किमान भरपाई तर द्या, कंपन्सेशन तर द्या. याच्यावर हा खटला होता, बेला बॅनर्जी खटला. बॅनर्जी यांनी शासनाद्वारे रास्त आणि न्याय नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केली होती. आणि सर्वोच्च न्यायालयाने बेला बॅनर्जी यांचा युक्तिवाद मान्य केला आणि कलम 31(2) चा आधार घेऊन शासनाने न्याय नुकसान भरपाई द्यावी असा निर्णय दिला. आता याच्यामुळे काय झालं, परत सरकारवर मर्यादा आल्या. का, कारण की संसदेच्या अधिकारावर मर्यादा का आल्या, कारण की नुकसान भरपाईचा विषय आता न्याय प्रविष्ट झाला होता की न्यायालयाचा आदेश आहे की आता तुम्हाला नुकसान भरपाई कंपल्सरी द्यावी लागेल. जेव्हा एखादी गोष्ट न्याय होते तेव्हा त्याला जास्त अधिमान्यता भेटते आणि त्याच्यामुळे आता सरकारला कोणाचीही जमीन हिसकावून घेताना एक चांगला व्यवस्थित भाव द्यावा लागेल. मग आता ह्या बेला बॅनर्जी खटल्याचं काय करायचं, तर याच्यासाठी मग परत सरकारने काय केलं, चौथी घटना दुरुस्ती 1955 आणली. आता याच्यामध्ये परत सरकारने सगळी बाजू आपल्याकडनं घेऊन टाकली. कशी, शासनाद्वारे दिली जाणारी नुकसान भरपाई निर्धारित करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे आणि नुकसान भरपाईचा प्रश्न न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेरच करून टाकला त्यांनी. म्हणजे आता बघा परत संसद वर्चस्व घेत आहे. तुम्हाला क्रोनॉलॉजी कळायला पाहिजे की इथं सरकार स्वतः वर्चस्व घेण्याचा प्रयत्न करते, तिकडे सर्वोच्च न्यायालय स्वतः वर्चस्व घेण्याचा प्रयत्न करते आणि हा सगळ्या बॅलन्स मध्ये कोण जिंकतं, जो जिंकेल, समजा सरकार जिंकली तर DPSP महत्वाचे आणि जर सुप्रीम कोर्ट जिंकलं तर मूलभूत हक्क महत्वाचे. आणि हे जे बॅलन्स आहे तेच मी या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे करिमबिल कुन्निकोनम विरुद्ध केरळ राज्य. आता याच्यामध्ये काय झालं की मालमत्ता इस्टेट या संकल्पनेत केवळ ज्या जमिनीवर व्यक्तीची प्रत्यक्ष मालकी आहे त्याच्यात समावेश केला जाईल. मग आता एखादा मोलमजूर असेल ज्यांनी भाड्यावर जमीन घेतलेली आहे त्याचं काय, मग इथं परत सरकारवर मर्यादा आल्या. कारण की सरकारचं म्हणणं होतं की सगळी जमीन ही आमच्या अंडरमध्ये असली पाहिजे, परंतु इथं हे काय बोलले की मालमत्तामध्ये फक्त ज्या जमिनीवर व्यक्ती प्रत्यक्ष मालक आहे तेवढीच जमीन असली पाहिजे. मग सरकारने परत हा करीमबिल खटल्यानंतर जो निकाल होता त्याला चेंज करण्यासाठी 17वी घटना दुरुस्ती केली. म्हणजे पहिली, चौथी आणि आता आपण 17वी घटना दुरुस्तीपर्यंत पोहोचलेलो आहे. यांनी व्याख्या व्यापक केली. कसली, बघा, शेतीसाठी अथवा शेतीला पूरक असणाऱ्या बाबींसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीवर मालमत्ता ही संकल्पना समाविष्ट असेल. पुढे मालमत्तेमध्ये रयतवारी पद्धतीने कसायला दिलेली जमीन याचा सुद्धा समावेश असेल. आणि अजून 17वी घटना दुरुस्तीने 9व्या परिशिष्टात दुरुस्ती केली आणि 44 अजून कायदे ऍड केले. हे 9वं परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीनुसार आलं होतं, तेव्हा त्यात 13 कायदे ऍड केले होते. ही 9वं परिशिष्ट खूप महत्वाचं आहे कारण की यात जे कायदे आपण टाकू ते न्यायालयीन पुनर्विलोकनापासून सुरक्षित आहेत असं पहिल्या घटना दुरुस्तीत म्हटलं होतं. आणि आता त्यात परत 44 कायदे ऍड केलेले आहेत. आता परत एक टर्निंग पॉइंट, सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान 1964चा खटला. यामध्ये 17व्या घटना दुरुस्तीला 2 बाबींवर आव्हान देण्यात आलं. काय बाबीवर आव्हान दिलं की कलम 368 मध्ये तुम्ही घटना दुरुस्ती केली, मान्य आहे, परंतु अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता दिली नाही. म्हणजे आता तुम्ही काय करताय की इथं
जी तुम्ही व्याख्या वगैरे बदलताय पूर्ण शेतीची आणि 9व्या परिशिष्टामध्ये पण दुरुस्ती करताय, याच्यामध्ये राज्यांची मान्यता हवी आहे आपल्याला. तुम्हाला मी सांगू इच्छितो, कलम 368 मध्ये 2 प्रकारच्या घटना दुरुस्ती आहेत. म्हणजे ओव्हरऑल तशा 3-4 प्रकारच्या घटना दुरुस्ती आहेत. एक साधं बहुमताने, एक विशेष बहुमत अधिक निम्मे राज्य आणि एक फक्त विशेष बहुमत. तर 368 नुसार फक्त 2 प्रकारचे आहेत, एक विशेष बहुमताच्या आधारे आणि एक विशेष बहुमत अधिक निम्मे राज्य. मग काही गोष्टी फक्त विशेष बहुमताच्या आधारे दुरुस्त केल्या जातात आणि काही घटना दुरुस्ती हे विशेष बहुमत अधिक निम्म्या राज्याच्या आधारे दुरुस्त केल्या जातात. मग जो सेकंड प्रोव्हिजन आहे, निम्मे राज्याची मान्यता जी लागते, ते कशासाठी, तर ज्या तरतुदी संघ राज्याच्या संदर्भात असतील तिथं विशेष बहुमत अधिक निम्म्या राज्याची मान्यता लागते. मग 17व्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यामागचं कारणच हे होतं की तुम्ही जी घटना दुरुस्ती केली ती अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्याची मान्यता दिलेली नाहीये, त्याची गरज होती, ते देणं गरजेचं आहे. आणि उच्च न्यायालयाच्या कलम 226 अंतर्गत येणाऱ्या न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार जो तुम्ही मर्यादित केलाय त्याला आव्हान केलं होतं. कशात, सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान खटल्यामध्ये. आणि हे सगळं झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या दुरुस्तीचा अधिकार मान्य केला. म्हणजेच इथं काय केलं, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा राज्य सरकारची, केंद्र सरकारची बाजू घेतली आणि फायनल वर्डिक्ट काय आले पहिल्या फेजमध्ये, तर सुप्रीम कोर्टने अधिकार मान्य केलाय. फंडामेंटल राईट हे वरचे ठरलेत आणि DPSP कुठेतरी खाली आहेत. दुसरा स्तर 1967 ते 1971 फंडामेंटल राईट न बदलता येणारे. म्हणजे इथं पुन्हा सुप्रीम कोर्ट वरचढ ठरणार आहे आणि संसदेचा दुरुस्तीचा अधिकार यांनी काय केला, मर्यादित करून टाकला. मेन खटला आहे बघा, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967. याच्यात पहिली, चौथी आणि 17वी अशा तिन्ही घटना दुरुस्ती संदर्भात मूलभूत हक्काचा संकोच करतात म्हणून त्याला आव्हान दिलं गेलं. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण काय करायचो, पहिली घटना दुरुस्ती त्याला वेगळा खटला, चौथी घटना दुरुस्ती त्याला वेगळा खटला आणि 17वी घटना दुरुस्ती त्याला वेगळा खटला. परंतु आता या सगळ्या घटना दुरुस्तीला एकत्र केलं आणि कोणीतरी गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टात आव्हान केलं होतं. आणि याच्यासाठी मग 11 न्यायाधीशाचं विशेष पीठ बसवलं होतं. किती, 11 न्यायाधीश. मग त्या काळात ते सर्वात मोठं पीठ होतं. पीठ म्हणजे काय, की जेव्हा एखादी घटनात्मक बाब असते तेव्हा 5 पेक्षा जास्त न्यायाधीश एकत्र येऊन जजमेंट देतात, त्याला पीठ म्हणतो आपण. मग 5चं असतं, 7चं असतं, 9, 11 आणि 13. मग त्या काळात 1967 पर्यंत 11 न्यायाधीशाचं हे सर्वात मोठं घटनापीठ बसवलं होतं. त्याच्यानंतर केशवानंद भारतीमध्ये 13 आलं आणि 13 न्यायाधीशचं पीठ हे आतापर्यंत सर्वात मोठं घटनापीठ बसवलेलं आहे. मग संसदेला मूलभूत हक्काच्या प्रकरणात दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही आणि संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकारच डायरेक्ट काढून घेतला. म्हणजे इथं पूर्णतः संसदेला मर्यादित करण्याचं काम कोणी केलंय, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटल्याने. आणि इथं त्यांनी 2 युक्तिवाद केले. काय केले, की कलम 13(2) नुसार राज्याला मूलभूत अधिकाराचा संकोच करणारा अथवा अधिकार काढून घेणारा कायदा करता येणार नाही अशी तरतूद आहे. आणि संसदेमार्फत केली गेलेली घटना दुरुस्ती हा देखील कायदा आहे आणि तो कलम 13(2) मधील कायद्याच्या व्याख्यात येतो. म्हणजे पूर्वी आपण एक खटला पाहिला, त्याच्यामध्ये काय म्हटलं की 13(2) मध्ये 368 येत नाही आणि तिकडे तुम्ही फंडामेंटल राईट मर्यादित करू शकता. परंतु गोलकनाथ खटला काय बोलला, नाही 13(2) मध्ये सुद्धा 368 येतो. कोणताही कायदा, एनी लॉ जो काय करेल, फंडामेंटल राईटला मर्यादित करेल, तो 13(2) नुसार आपण रद्द करू शकतो. तर त्याच्यामध्ये पुन्हा याला 368ला 13(2)च्या व्याख्येत आणून काय केलं, संसदेच्या घटना दुरुस्तीचा अधिकारच काढून घेतला. आणि पुढे संविधानामधील कलम 368 हे संसदेला दुरुस्तीचा घटनात्मक अधिकार देत नाही, तर तो केवळ घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद करतोय. म्हणजे तुम्ही जे 368ला धरून संसदेत जे दुरुस्ती करताय फंडामेंटल राईट मध्ये, तेच मुळात चुकीचं आहे. कारण की 368 फक्त प्रक्रिया सांगते, मूळ तुम्हाला दुरुस्ती करायची आहे का नाही हे 13(2) मध्ये तुम्हाला कळेल, असं गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला म्हटला. आणि इथं पूर्णतः सुप्रीम कोर्ट जिंकली आहे आतापर्यंत तरी. मग तुम्हाला ही स्पर्धा आहे सुप्रीम कोर्ट आणि संसदेमध्ये, हे तुम्हाला कळायला हवं. पुढे मग परा 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती 1971. आता पुन्हा संसद काय करणार, याच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार. आणि याची पार्श्वभूमी काय, गोलकनाथ खटल्यातल्या संसदेचा जो दुरुस्तीचा अधिकार काढून घेतलेला आहे हा अधिकार पुन्हा प्राप्त करण्यासाठी. मग सगळ्यात पहिले 24वी घटना दुरुस्ती, याच्यामध्ये काय म्हटलं,
368 कलमान्वये संसदेला मूलभूत अधिकारासह घटनेतल्या कोणत्याही भागात दुरुस्ती करता येते. पहिलं काय केलं, 24वी घटना दुरुस्तीत गोलकनाथ खटला काय बोलला की 13(2) मध्ये 368 येतं, त्याच्यामुळे तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. मग यांनी 24वी घटना दुरुस्ती आणली आणि असं म्हटलं की फक्त मूलभूत हक्क नाही तर आम्ही आता कुठल्याही घटनेच्या भागात 368 नुसार दुरुस्ती करू शकतो. आणि 25व्या घटना दुरुस्तीत 3 बदल करण्यात आले. आता लक्ष्मीकांतमध्ये ना हेच सगळं दिलंय, त्यामुळे तुम्हाला सगळं बॅकग्राऊंड माहिती नसेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो. आता हे 3 तर तुम्ही वाचलेले असतील कुठेतरी, पण नीट समजून घ्या. मेन भांडणं आता 25व्यापासून एक पीक पकडतील. काय की 31(2) मधील नुकसान भरपाई कंपन्सेशन हा शब्द काढून टाकला आणि तिथे रक्कम हा शब्द समाविष्ट केला. म्हणजे काय की जेव्हा संसद एखाद्या कायद्याद्वारे जमीनदाराची संपत्ती घेऊन टाकते तर त्याला भरपाई द्यावी लागते. पण भरपाई म्हणजे काय, त्या काळात जो भाव असेल त्याच्यानुसार त्याला नुकसान भरपाई द्यावी लागते. पण आता तो शब्द काढून ते रक्कम शब्द ऍड केला. त्या छोट्या छोट्या शब्दाला पण खूप महत्व आहे. रक्कम शब्द ऍड केल्यामुळे काय होणार की त्याला आता किती भरपाई द्यायची हे सरकारच स्वतः ठरवू शकते आणि रक्कम कितीही असू शकते. भरपाई त्या काळातल्या महागाईला धरून त्या जमिनीची साईज बघून तेव्हा द्यावी लागायची. रक्कम ही वेगळी संकल्पना आहे. पुढे, राज्याने सार्वजनिक हेतूसाठी एखादी मालमत्ता ताब्यात घेतली अथवा आपल्या नियंत्रणाखाली आणली तर त्याला 19(1)(f) म्हणजे संपत्तीचा अधिकार, संपत्ती ठेवण्याचा अधिकार हे कलम लागू केले जाऊ शकत नाही आणि शासनाला मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार मिळाला. पहिले सरकारने काय केलं, कंपन्सेशन हा शब्दच काढून टाकला. दुसरं, जर आम्ही कुठल्याही सार्वजनिक हेतूसाठी जनतेच्या भलाईसाठी जर आम्ही मालमत्ता ताब्यात घेत असू तर काय करायचं, तुम्हाला 19(1)(f) मधला जो अधिकार आहे तो मिळणार नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 31C हे नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं आणि त्याच्यानुसार काय, मार्गदर्शक तत्वामधील 29B आणि 29C या तरतुदीची जर अंमलबजावणी करायची असेल संसदेला आणि त्याच्यामुळे काय तर फंडामेंटल राईट मधले कलम 14, कलम 19 आणि कलम 31 याचं उल्लंघन जरी झालं तरी ते उल्लंघन मानले जाऊ नये. म्हणजे पूर्णतः सुप्रीम कोर्टच्या अधिकारावर आणि लोकांच्या मूलभूत हक्कावर मर्यादा आणण्याचं काम हे 25वी घटना दुरुस्ती करत आहे. मग कलम 39B काय आहे बघा, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने समाजाच्या भौतिक संसाधनाची मालकी आणि वितरण सुनिश्चित करणे म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. आणि 39C काय आहे तर संसाधनाच्या समाजाला हानिकारक अशा केंद्रीकरणाला, म्हणजे जे केंद्रीकरण होतंय म्हणजे इकडे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ होऊ द्यायची नाही. म्हणजेच काय, जमीनदाराकडे जी भरपूर जमीन आहे ती त्यांच्याकडे न ठेवता ती सगळ्या समाजामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे असं म्हणते 39B आणि 39C. तर हे सगळं तुम्हाला कळालं असेल. पहिलं कंपन्सेशन काढून घेतलं, मग पुढे संपत्तीचा अधिकार मर्यादित केला आणि शेवटी काय केलं की डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ हे जर आम्हाला नष्ट करायचं असेल तर 14, 19 आणि 31 याचं उल्लंघन मानलं जाऊ नये. म्हणजे इथं 39B आणि 39C याला मूलभूत हक्काचं 14, 19 आणि 31 पेक्षा वरचढ ठरवण्याचं काम 25व्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे. परंतु आता एक महत्वाचा खटला येईल. एक राहिलं 29वी घटना दुरुस्ती कायदा. आता 29व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये काय केलं, संसदेने केरळ राज्याच्या 1969 आणि 1971च्या जमीन सुधारणा कायद्याला 9व्या परिशिष्टात समाविष्ट केलं आणि त्याला न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण केलेलं आहे. 9व्या परिशिष्टावर आपण पूर्वी पण बोललोय की घटना दुरुस्ती 1 नुसार 9वं परिशिष्ट आणलंय आणि त्यात तेव्हा 13 कायदे टाकण्यात आले होते. आता 29व्या घटना दुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये केरळ राज्याचे जमीन सुधारणा कायदे टाकलेले आहेत. आता तिसरा स्तर आला, याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कामध्ये परिवर्तन करता येते आणि दोन्ही तरतुदी महत्वाच्या आणि परस्पर पूरक आहेत असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. आता झालं असं बघा, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, मूलभूत हक्कावरील खटला या नावाने तो प्रसिद्ध आहे. 1973चा तारीख लक्षात ठेवायची तर ती पण लक्षात ठेवा, 24 एप्रिल 1973. ठीक आहे. याच्यामध्ये 24वी दुरुस्ती, 25वी दुरुस्ती आणि 29व्या घटना दुरुस्ती या तिन्ही दुरुस्तींना आव्हान देण्यात आलं.
तुम्हाला कळतंय ना कशी क्रोनॉलॉजी चालू आहे, हेच या सगळ्या लेक्चरचा सार आहे. तर गोलकनाथ काय म्हटलं होते, गोलकनाथ खटल्यात म्हटलं होतं की सरकारला फंडामेंटल राईटमध्ये बदल करता येणार नाही. 13(2)च्या व्याख्येमध्ये 368 सुद्धा येतंय, परंतु गोलकनाथ खटल्यातील निर्णय केशवानंद भारती यांनी फिरवला. आणि हा केशवानंद भारतीची जी बेंच होती, सुप्रीम कोर्टचं जे पीठ होतं ते 13 न्यायाधीशाचं होतं. भारतीय इतिहासात सर्वात मोठं घटनापीठ म्हणजे केशवानंद भारती. आणि हा जो निकाल आला होता तो 7-6 या न्यायालयात, म्हणजे 7 जज बाजूने होते आणि 6 जज विरोधात होते, असा हा निर्णय आला होता. मग बहुमत कोणाकडे, 7कडे. मग आपण 7चा निर्णय आता वाचूया. 24व्या आणि 25व्या घटना दुरुस्तीला मान्य करण्यात आलं, परंतु 29व्या घटना दुरुस्तीला मर्यादित मान्यता दिली. 29व्या घटना दुरुस्तीत काय केलं होतं, केरळमधले काही जे जमीन सुधारणा कायदे होते त्याला 9व्या परिशिष्टात टाकलं होतं. तर 9वी अनुसूचित न्यायालयीन पुनर्विलोकनापासून पूर्णतः संरक्षित नाही आहे. म्हणजे 9वी अनुसूची आणलीच याच्यासाठी की आम्ही जे कायदे 9व्या अनुसूचित टाकू ते न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षित आहेत, परंतु केशवानंद भारती खटल्यात काय म्हटलं की ते संरक्षित नाहीये. आणि घटनापीठामार्फत, कॉन्स्टिट्युशनल बेंच मार्फत 9व्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या बाबीचं काय होऊ शकतं, पुनर्विलोकन होऊ शकतं. म्हणजे पहिली घटना दुरुस्ती आणि त्यात जी आणलेली 9वी अनुसूची आहे त्यात जे कायदे टाकले ते काय केले होते, न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षित केले होते. आणि आतापर्यंत त्याच्यावर सुप्रीम कोर्टच्या कुठल्याच जजमेंटमध्ये काही चर्चा झाली नव्हती, परंतु केशवानंद भारती खटल्यात काय म्हटलं की इथून पुढे 9व्या अनुसूचित जे काही समाविष्ट केले ते घटनात्मक बेंच जी असते त्याला कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणतो, त्याच्याद्वारे त्याचं पुनर्विलोकन होऊ शकतं. म्हणजे आता 9वी अनुसूची सुद्धा न्यायालयाच्या कक्षेत आली होती. या सगळ्या गोष्टी कळाल्या. आता पुढे बघा, एकूणच या खटल्यात न्यायालयाने संसदेच्या घटना दुरुस्तीचा अधिकार मान्य केला. मग संसद सांगितलं की संसदेला अधिकार देण्यात आले की ठीक आहे बाबा तुम्ही काही घटना दुरुस्ती करा, पण एक मोठा इकडे पण ऍड करण्यात आला, तो म्हणजे मौलिक संरचनेचा सिद्धांत, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. यामध्ये काय म्हटलंय की संसदेच्या दुरुस्तीवर मर्यादा आणल्या, म्हणजे तुम्ही काही दुरुस्ती करा पण एक मर्यादा काय ते ऐकून घ्या की संसदेला मूलभूत अधिकारासह घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करता येते, मात्र त्याद्वारे घटनेची मौलिक संरचना बदलता येणार नाही. म्हणजे एक घटनेचा बेस आहे, एक घटनेचा आत्मा आहे, तो तुम्ही बदलायचा आहे. मग घटनेचा बेस काय, घटनेचा पायाभूत स्ट्रक्चर काय किंवा घटनेचं बेसिक स्ट्रक्चर काय, तर फंडामेंटल राईट्स, तर DPSP, संसदीय शासन प्रणाली, संघराज्य शासन प्रणाली, जगण्याचा हक्क, हे सगळं काय बेसिक स्ट्रक्चर आहे. मग हे बदलायचं नाही. तुम्हाला काय दुरुस्ती करायची ना ज्या आजूबाजूला करा, परंतु जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बदलू नका. म्हणजे अप्रत्यक्षपणे एका हाताने सुप्रीम कोर्टाने मूलभूत हक्क किंवा घटनेत कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिला आणि दुसऱ्या हाताने बेसिक स्ट्रक्चर आणून तो अधिकार अप्रत्यक्षपणे हिरावून घेतला. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी केशवानंद भारती हा भारतीय घटनेत किंवा भारतीय राज्यशास्त्र प्रणालीत कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरतो असं म्हणतात. मग आता काय झालं, मार्गदर्शक तत्व श्रेष्ठ आणि मूलभूत हक्क दुय्यम कधीचा काळ आहे, 76 ते 79. का म्हणतोय आपण की याच्यामध्ये पार्लमेंटद्वारे 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती केली गेली आणि याच्यामध्ये त्यांनी जो केशवानंद भारती खटला होता तो निकाल फिरवण्याचा प्रयत्न केला आणि काय केलं, मूलभूत हक्काला कुठेतरी मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आणि DPSP स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. आता इथं आपण एवढ्या वेळा चर्चा करतोय की सरकार DPSPच्या मागे का लागले, तर सरकार DPSPच्या मागे याच्यासाठी लागले कारण की मूलभूत हक्क हे सरकारवर मर्यादा घालतात, म्हणून मूलभूत हक्काला आपण नकारात्मक म्हणतो. नकारात्मक का म्हणतो, कारण की ते जनतेसाठी तर खूप चांगले आहेत, परंतु सरकारला मर्यादित करण्याचं काम हे मूलभूत हक्क करतात. आणि सकारात्मक काय, तर DPSP, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. का, कारण की ते सरकारला काहीतरी काम करण्यास प्रेरणा देतात. मग त्या काळात सरकारला खूप कामं करायची इच्छा होती आणि त्याच्यामुळे सरकारला काय हवं होतं की लोकांचे फंडामेंटल राईट्स थोडेसे मर्यादित असलेलेच बरे आहेत, जेणेकरून आम्हाला DPSPचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन करता येईल. मग सरकारने त्याच्यासाठी 42वी घटना दुरुस्ती 1976 आणली आणि संसदेने घटना दुरुस्तीच्या अधिकाराची मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात व्याप्ती वाढवली. आता काय केलं बघा,
आपण एक 25वी घटना दुरुस्ती वाचली. 25वी घटना दुरुस्तीत काय म्हटलं की आर्टिकल 39B आणि 39C याचं जर आम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर घटनेतला 14, 19 आणि 31 याचं जरी उल्लंघन झालं तरी काय प्रॉब्लेम नाहीये. मग यालाच केशवानंद भारती खटल्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, हे प्रोव्हिजन ठेवा, कारण की 39B आणि 39C डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ हे जे कलम आहेत ते महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही 14, 19 आणि 31 चं उल्लंघन केलं तरी काय अडचण नाही. पण सरकारने याला दोन्ही हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय केलं, 25व्या घटना दुरुस्तीचा विस्तार केला आणि त्यानुसार 31C या कलमाची व्याप्ती वाढवली. 31C कलम काय म्हणते की 39B आणि 39C याचं जर इम्प्लिमेंटेशन केलं तर 14, 19, 31 चं उल्लंघन झालं तरी चालेल. पण आता 42व्या घटना दुरुस्तीनुसार अजून एक त्यात बदल केला आणि केवळ कलम 39B आणि 39C नव्हे तर कोणत्याही मार्गदर्शक तत्वाच्या तरतुदीची अंमलबजावणीसाठी संसदेला कायदा करता येतो आणि हा कायदा घटनेतील कलम 14, 19 आणि 31 याचं उल्लंघन मानले जाऊ नये. म्हणजेच काय तर 25व्या घटना दुरुस्तीनुसार यांनी स्वतःकडे थोडेसे मर्यादित अधिकार घेण्याचा प्रयत्न केला. ते काय, आम्ही फक्त 39B आणि 39C ची अंमलबजावणी करतो, तरी 14, 19 आणि 31चं उल्लंघन प्लीज मानू नका असं. आणि त्याच्यामुळे केशवानंद भारती खटला बोला ठीक आहे, चला तुमचं हे स्वीकार करतो मी. परंतु संसदेला मग थोडासा उत्साह आला आणि त्या उत्साहात संसदेने काय केलं, 42वी घटना दुरुस्ती आणली आणि ते म्हटले केवळ 39B आणि C नव्हे तर कोणत्याही मार्गदर्शक तत्वाची आम्ही अंमलबजावणी केली तरीही 14, 19 आणि 31चं उल्लंघन मानलं जाऊ नये. म्हणजेच काय की इथं क्लिअर DPSPला फंडामेंटल राईटच्या तुलनेत वर करण्याचा प्रयत्न 42व्या घटना दुरुस्तीने केला होता. आणि पुढे 44व्या घटना दुरुस्ती कायदा 1978ने हा जो सगळ्या भांडणाचं कारण होता कुठला, 19(1)(f) आणि आर्टिकल 31 याच्यामध्ये संपत्तीचा जो अधिकार दिलाय तोच काढून घेतला कोणी, 44व्या घटना दुरुस्तीने. काय आलं बघा, संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्काच्या प्रकरणातनं काढून घेतला आणि दुरुस्तीमुळे 19(1)(f) हे कलम रद्द केलं आणि 31A हे कलम फंडामेंटल राईटचा जो भाग 3 होता त्यातनं काढून त्याला लीगल राईट करण्यात आलं, 300A मध्ये टाकण्यात आलं. आणि 300A काय म्हणतंय की राज्याला कायद्याच्या अधिसत्तेशिवाय कोणाचीही मालमत्ता काढून घेणार नाही. आता काय फरक पडतो बघा, फंडामेंटल राईट मध्ये असल्याने आणि फक्त संविधानातल्या कुठल्या तरी इतर भागामध्ये असल्याने काय फरक पडतो, तर फंडामेंटल राईट हे आपल्या हक्काचे आहे आणि त्याचं जर उल्लंघन झालं तर कलम 32 नुसार आपण थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. परंतु इथं याला फक्त लीगल राईट दिलं आणि काय सांगितलं की कायद्याच्या अधिसत्तेशिवाय, म्हणजेच काय की कोणताही कायदा पारित न करता तुमची जमीन हिरावून घेणार नाही. पण जर असा कायदा पारित केला तर तुमची जमीन हिरावून घेऊ शकतात असं अप्रत्यक्षपणे 300A मध्ये म्हटलं. म्हणून एखादी गोष्ट फंडामेंटल राईटमध्ये असणं गरजेचं आहे आणि एखादी गोष्ट लीगल राईटमध्ये नसणं गरजेचं आहे. म्हणजे लीगल राईट भरपूर आहेत परंतु फंडामेंटल राईट याला जास्त प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. आता शेवटचा सेकंडला स्तर, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व हे परस्पर पूरक आहेत. तर मिनर्वा मिल्स खटला, आता काय झालं, आपण याच्या पूर्वीचे 2 स्तर पाहिले, त्याचा एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की त्या स्तरामध्ये काय झालं, केशवानंद भारती खटला आला होता आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, फंडामेंटल राईट आणि DPSP समान आहेत, तुम्ही फंडामेंटल राईटची अंमलबजावणी करतात 39B आणि C याची अंमलबजावणी करताना 14, 19, 31 याचं जर उल्लंघन जरी झालं तरी आम्ही समजून घेऊ शकतो. परंतु जो चौथा स्तर होता ज्यात 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती आली त्यात पूर्णतः फंडामेंटल राईटला दाबण्याचा प्रयत्न केला आणि DPSPला वर ठेवण्याचा प्रयत्न केला. मग शेवटचा खटला आला मिनर्वा मिल्स खटला 1980 आणि हा जो स्तर होता तो 2006 पर्यंत चालला. सांगतो ते पुढे काय ते. यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीला आव्हान देण्यात आलं. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये काय तरतूद केली होती की कोणत्याही DPSPची अंमलबजावणी करताना 14, 19 आणि 31 याचं उल्लंघन जरी झालं तरीही सुप्रीम कोर्टात जाऊ नये किंवा त्याचं उल्लंघन मानू नये. मग मिनर्वा मिल्स खटल्यात काय म्हटलं की केशवानंद भारती खटल्याचा निर्णय कायम ठेवला आणि असं म्हटलं की 42व्या घटना दुरुस्तीने जे 25व्या घटना दुरुस्तीत म्हणजे 31C ची जी व्याप्ती वाढवली होती ती पूर्ववत केली. म्हणजेच काय केली
बघा काय दुरुस्ती होती की मार्गदर्शक तत्वातल्या सर्व तरतुदी नव्हे तर केवळ 29B आणि 29C याच्या अंमलबजावणीसाठी संसदेला कायदा करता येईल आणि असा कायदा 14, 19, 31 याला उल्लंघन करतो म्हणून न्यायालयात जाण्यास प्रतिबंध केलं होतं. म्हणजे 25वी घटना दुरुस्ती आठवा, त्याच्यामध्ये काय म्हटलं की 39B आणि 39C. मी एवढं हे रिपीट का करतोय कारण की इथंच मेन वाद आहे की 25वी घटना दुरुस्ती केशवानंद भारती खटला, त्याच्यानंतर 42वी घटना दुरुस्ती आणि मिनर्वा मिल्स खटला. हा पूर्ण लेक्चरचा क्रक्स ह्या 4 घटना आहेत. 25वी घटना दुरुस्ती 39B आणि 39C याच्या अंमलबजावणीनंतर 14, 19 आणि 31 ला रिस्ट्रिक्ट करते. केशवानंद भारती म्हणतात ठीक आहे आम्हाला हे चालेल, परंतु नंतर संसदेचा उत्साह वाढतो आणि संसद काय म्हणते की केवळ 39BC नव्हे तर कोणत्याही DPSPची अंमलबजावणी करण्यासाठी 14, 19 आणि 31 याची जर आम्ही हे करत असू तरी ते उल्लंघन मानलं जाऊ नये. परंतु मिनर्वा मिल्स खटला काय म्हणते 42वी घटना दुरुस्ती चुकीची आहे आणि फक्त 25व्या घटना दुरुस्तीपुरता आम्ही मान्यता देतो. म्हणजेच काय हे आता एकमेकाला परस्पर पूरक झालेले आहेत. आणि पुढे मिनर्वा मिल्स खटला काय म्हणतोय की भारतीय राज्यघटनेतला भाग 3 आणि भाग 4 हे संतुलित पायावर उभारलेले आहे आणि यापैकी केवळ एका भागाला प्राधान्य देणे आणि राज्यघटनेचा सुसंवाद विस्कळीत करणे होय. पुढे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यातील सुसंवाद आणि संतुलन हे राज्यघटनेच्या मौलिक स्ट्रक्चरचा भाग आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टने अजून एक निर्णय दिला की DPSP आणि फंडामेंटल राईट हे जर सेम चालताय किंवा याच्यात सुसंवाद घडत आहे किंवा अजून एक शब्द काय याच्यात संतुलन घडत आहे, हेच बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे हेच बदलता येणार नाही अकॉर्डिंग टू केशवानंद भारती खटला. म्हणजे मिनर्वा मिल्स खटल्याने ही पूर्ण डिबेटच संपवून टाकली आणि कोणीही वरचढ नाही, कोणीही खाली नाहीये, तर फंडामेंटल राईट आणि DPSP हे सोबतच आहेत. म्हणजेच काय या दोघांमध्ये संतुलन राखण्याचं कार्य मिनर्वा मिल्स खटल्याद्वारे करण्यात आलेलं आहे. आणि पुढे 6वा आणि शेवटचा स्तर तो म्हणजे 2007 पासून पुढे. आणि मूलभूत हक्क हे मार्गदर्शक तत्वापेक्षा महत्वपूर्ण आणि आजच्या घडीला फंडामेंटल राईट्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन DPSP. म्हणजे फंडामेंटल राईट हे जास्त काय महत्वपूर्ण आहेत DPSPच्या तुलनेत. आणि याच्या मागं कारण आहे IR कोयलो विरुद्ध तमिळनाडू राज्य खटला 2007. आणि या खटल्यामध्ये खूप इम्पॉर्टंट लँडमार्क जजमेंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की तुम्ही जी 9वी अनुसूची आणली होती कधी आणली होती, पहिल्या घटना दुरुस्तीनुसार. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की न्यायालयाच्या न्यायालयीन पुनर्विलोकनावर जे मर्यादा घातले होते त्याच्यावरचं प्रतिबंध उठवलंय कोणी, IR कोयलो विरुद्ध तमिळनाडू राज्य खटला 2007 ने. म्हणजेच पुनर्विलोकनाचा अधिकार व्यापक आहे आणि तो रद्द केला जाऊ शकत नाही. आणि ही लाईन लक्षात ठेवा. ही या निर्णयात 24 एप्रिल 1973 नंतर 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याचे पुनर्विलोकन करता येईल असं सुप्रीम कोर्टने तेव्हा सांगितलं. आणि ही तारीख ही का निवडली, कारण की ही तारीख केशवानंद भारती खटल्याची तारीख आहे. कोणाची आहे, केशवानंद भारती खटल्याची ही तारीख आहे. आणि आफ्टर केशवानंद भारती खटला तुम्ही 9व्या अनुसूचीत कोणतेही कायदे टाका ते इथून पुढे न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं. पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे पुढील बाबीची तपासणी करू शकतं. काय काय बघा, 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या कोणत्याही बाबीमुळे घटनेच्या मौलिक संरचनेस बाधा निर्माण होते का ते चेक केलं जाईल. पुढे घटनेच्या मौलिक संरचनेत मूलभूत अधिकारांना तडा जातो का हे सुद्धा चेक केलं जाईल. म्हणजे जे 9व्या परिशिष्टामध्ये टाकून आपण न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळवत होते ते संरक्षण काढून घेण्याचं काम या खटल्याद्वारे करण्यात आलेलं आहे. आणि इथून पुढे 9व्या अनुसूचित कधीपासून 24 एप्रिल 1973च्या पुढे 9व्या अनुसूचित जे काही कायदे टाकले जातील त्या कायदे 2 पॅरामीटरवर चेक केले जातील. एक, बेसिक स्ट्रक्चर तर नाही व्हायलेट होत आहे आणि मूलभूत अधिकाराला तर तडा जात नाहीये का, या 2 आधारावर चेक केलं जाईल. आणि हे आपण लेक्चर पूर्ण संपवलेलं आहे. आता एकदा रिपीट करूयात आपण हे सगळे स्तर. बघा, पहिला जो स्तर होता त्यात काय केलं, DPSPच्या तुलनेत फंडामेंटल राईट्सला
विशेषतः मालमत्तेच्या हक्काला प्राधान्य दिलं. म्हणजे फंडामेंटल राईट भारी आहेत, सुप्रीम कोर्टने तेव्हा वरचढ ठरली होती. जेव्हा दुसरा जो स्तर आला, दुसरा स्तर कधीचा आहे बघा, 1967 ते 71 गोलकनाथ खटलावाला हा स्तर आहे. आणि त्या गोलकनाथ खटल्यातच म्हटलं की फंडामेंटल राईट न बदलता येण्यासारखे आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टने काय केलं, संसदेला मर्यादित करण्याचं काम केलं. त्यानंतर जो तिसरा स्तर होता, तिसरा स्तर, याच्यामध्ये काय केलं, हा केशवानंद भारती खटल्यावाला स्तर आहे. याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्काला कुठेतरी म्हणजे मर्यादित केलं तरी चालेल. पण कुठले मार्गदर्शक तत्व, 39B आणि 39C. आणि फक्त कुठले या दोनच मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी 14, 19 आणि 31चं उल्लंघन झाला तरी चालेल. हा तिसरा स्तर म्हणतो. मग इंदिरा गांधी यांनी 42वी घटना दुरुस्ती आणली आणि काय केलं, मार्गदर्शक तत्व यांना श्रेष्ठ करून टाकले. आणि 42व्या घटना दुरुस्तीत काय केलं, 25वी जी घटना दुरुस्ती होती त्याची व्याप्ती वाढवली आणि काय सांगितलं, केवळ 39B आणि C नव्हे तर कोणत्याही DPSPची अंमलबजावणीसाठी फंडामेंटल राईट रिस्ट्रिक्ट करू शकतो. आणि 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं, मालमत्तेचा अधिकारच काढून घेतला. म्हणजे इथं कोण श्रेष्ठ ठरलं, मार्गदर्शक तत्व. मग पुढे पाचवा स्तर, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व परस्पर पूरक हे मिनर्वा मिल्स खटल्याने 42व्या घटना दुरुस्तीतले तरतुदी रद्द करून बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. आणि फायनली हा जो 6वा स्तर आहे याच्यामध्ये पूर्णतः फंडामेंटल राईटने डॉमिनेट केलेलं आहे आणि DPSPच्या तुलनेत याला महत्त्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे लेक्चर मध्ये मी सगळ्या गोष्टी म्हणजे 1950 पासून ते 1950 पासून तर 2006 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या घडीला जर तुम्हाला कोणी विचारलं की कोण वरचढ ठरतंय तर लक्षात ठेवा, दोन्ही इक्वल आहेत, परंतु मूलभूत हक्क कुठेतरी महत्त्वपूर्ण ठरत आहे. आशा करतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. जर एखादी गोष्ट कळाली नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मित्रांना मूलभूत हक्क विरुद्ध मार्गदर्शक तत्व यांचा जो विवाद आहे त्याच्यात काही कन्फ्युजन असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.